प्रियंका अगं बाई, तुम्ही असे का लपलाय? मी लपतो इथे. कशाला? ते इथे शोधायला येत आहेत मला. कोण? आता कुठल्या क्षणी धाड पडेल त्यांची. त्यांना खायला हवाय काहीतरी. अहो मग द्या ना. पाणीपुरी मागतायत ते, पाणीपुरी आत्ता. अगं बाई, पाणीपुरी मोहनला चालेल का? आले का? आले आले. नाही हो, मला तरी कोणी दिसत नाहीये. त्यांना सांग इथे नाहीये म्हणून. काका कुठे आहेत? काका? देवजाणीबाई कुठे गेलीत? कुठे? लपले असतील कुठेतरी. अरे बघा ना आता तुम्ही कुठे लपलेत का मला. आणि ते कशाला लपतील? ते तुमचे काका आहेत ना. मग आलो आलो आलो. काका पाणीपुरी. एक मिनिट. काय? काका पाणीपुरी. अरे पाणीपुरी आता खायची नाही. उन्हात पाणीपुरी खाल्ली की पुऱ्या वितळतात. अहो काहीतरी काय. मग काका चिकन कबाब. अरे पण पाणीपुरीवाल्याकडे चिकन कबाब नाही मिळत ना. काका मॉल मध्ये ना एक मस्त शॉप आहे जिथे खूप चांगले कबाब मिळतात. तिथून आणा ना तुम्ही कबाब. अरे ते खूप लांब आहे. हा पण आत्ता निघालो ना तर उद्या रात्री पोचू. प्लीज ना काका. अहो मुलं एवढी हट्ट करतात तर द्या ना आणून. कुठल्या तरी त्या स्पेशल दुकानातून सांगतायत ना, द्या ना आणून. हो बरं आणतो आणतो. पण मी एकटा जाऊन आणतो. तुम्ही नको माझ्या बरोबर यायला. हा हा पण आम्हाला हवं ते आणायला. हा. काका मेदू वडे नाही हा, कबाब आणा. चिकन टिक्का कबाब. हो हो आणतो आणतो आणतो. तोपर्यंत तुम्ही खेळत बसा. हा जा 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 जा. या लवकर या. बस. आलो घेऊन येतो. हो हो, ते आणतायत ना तोपर्यंत मी तुम्हाला देते. हा ओके, म्हणजे त्याच काउंटरवर मिळतील का मला फॉर्म्स? अच्छा, सायन्स बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरवर. ओके ओके, हां थँक्यू. चल बाय. हे काय, परत युनिव्हर्सिटीत निघालीस तू? हो मार्कशीट घेतलीस ना? हो ग आजी, ते झालं. पण मला अजून काही ॲडिशनल सर्टिफिकेट्स हवी आहेत आणि त्यासाठी फॉर्म्स भरून द्यावे लागणार आहेत. तेच आणायला चालली. कसली सर्टिफिकेट्स? आजोबा, आता इथून पूर्णपणे शिफ्ट व्हायचं म्हटल्यावर मला बरेच ॲडिशनल सर्टिफिकेट्स लागणार आहेत आणि काही फॉर्म्सही अप्लाय करावे लागणार आहेत. काय, आता इथून बाहेर जायचं काय खूळ काढलायस तू? त्याची काही गरज आहे का? आजी, आता एकदा सगळ्याला पूर्ण विराम द्यायचा ठरवलंय ना, मग काही बाकी नाही ठेवायचं. चल येते मी. बाय आजोबा. अहो, हिचं काय चाललंय काय हे? आता इथून बाहेर जायचं काय खूळ काढलंय हिने? आणि आता कसं थांबवायचं हो हिला? हो ना, कोण थांबवणार? तिने फारच गंभीरपणे घेतले ते. जावई बापूंशीही बोलत नाही, त्यामुळे त्यांना सांगण्यात अर्थ नाही. आणि मोनिकाचं ते ती ऐकणारच नाही. एकच व्यक्ती आहे जिला आपण हे काम सांगू शकतो. त्यांचं ती कदाचित ऐकेल. हा नाही नाही, मी तुम्हाला नंतर फोन करतो. हा हा नंतर फोन करतो. मानसी, काय मानसी? काका तुम्ही? हा, मला काय रस्त्यावर फिरायला बंदी नाहीये. पण तू इथे कशी? मी युनिव्हर्सिटीला जातीये. त्याआधी काही गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून इथे आले. कशी आहेस? कशी दिसते? दिसतेस छान, उत्तम. मी विचारला आहेस कशी? मी मस्त आहे काका. आय एम ऑल राईट. आता भरभर कामाला लागली आहे. रोज राहिलेल्या कामांची यादी बनवते आणि एक एक काम उरकते. गुड, छान छान छान. मी म्हट चल घरी येतेस?
नाही काका नको, मला फॉर्म आणायला जायचं. उद्या आण ग. चल चल चल. नको काका, खरंच नको. मी का तुला सांगतोय जर तुला कळलं ना मग नंतर नाही म्हणायचं की हा मी यायला पाहिजे होतो वगैरे. काय? घरी अथर्व आणि आर्यन आलेत. 1 दिवस मोहननी पाठवलाय. सगळे धमाल करतायत. चल तू पण चल, तुझी आठवण काढतायत ते. ये ना. नको काका, तरी पण नको. विक्रांत नाहीये घरी. येतेस? दादा प्लीज, प्लीज दादा प्लीज ना, प्लीज दादा दादा प्लीज खेळ ना आमच्या सोबत. खेळ ना दादा. थांब ना दादा प्लीज आज. हो बाळांनो, पण मला सुट्टी आहे का तुमच्यासारखी? हा, मग काय झालं, आज आम्ही जाणार आहोत ना, मग आमच्यासाठी थांब ना दादा प्लीज. प्लीज ना दादा, आज खेळूया ना आपण. अरे मी तुमच्यासारखा लहान आहे का? मला उन्हाळ्याची सुट्टी असते का? हा, मला नाही थांबते. तुम्ही दोघं खेळा. असू दे. पूर्वी आम्ही मानसी त्याला फोन करून सांगायचो तुला सुट्टी द्यायला, तेव्हा ती तुला द्यायची ना. तू तिला पण घेऊन ये ना. किती दिवस झाले आम्ही तिच्यासोबत खेळलोच नाहीये. मानसी बोल ना प्लीज. सोड, यू आर हर्टिंग मी. घेऊन ये ना तिला इथे. आम्हाला पण खेळायचंय तिच्याशी. आम्ही आता तिथे गेल्यावर आम्हाला ती कधी भेटणार. तू तिला फोन कर ना. बरोबर बोलतायत रे मुलं. नाही म्हणजे मानसी यांना कधी भेटणार? मी येतो आई. दादा प्लीज, प्लीज दादा. दादा प्लीज ना, थांब ना दादा अरे प्लीज दादा. मला खूप कामं आहेत आज. हा, नंतर खेळू आपण. ओके, तुम्ही प्लीज. खेळा. तुम्ही खेळा. दादा प्लीज, दादा दादा प्लीज थांब. काय झालं काकी? विक्रांत दादा आणि मानसी त्याचं काही भांडण झालंय का? म्हणजे ती तुझ्याशी काहीच बोलली नाही? तू एवढं जाऊन तिला गाठलंस तरी? काहीच नाही. हा, फक्त मला जाऊ दे एवढंच म्हणाली. व्हॉट्स रॉंग विथ हर? त्या अगं ती खूप जास्त विचार करते. ती दुखावली गेली. हो, पण तिला दुखावणारा तू नाहीयेस. हे सगळं समजायच्या पलीकडे गेली ती आता. आणि तिने मनाची अशी अवस्था करून घेतली. तिला आपण यातनं लवकर बाहेर काढायला हवंय. पण मी प्रयत्न करतोय, पण ती मला संधीच देत नाहीये. माझ्याशी तर बोलतच नाहीये ती. पण तिला या परिस्थितीतून बाहेर काढायला हवंय. पण मी नाही तर कोण बोलू शकेल तिच्याशी? यापेक्षा ती कोणाशी बोलेल असा विचार कर. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच तिच्याशी बोलायला आवडेल, पण तिला कोणाशी बोलायला आवडेल हा विचार कर. यू आर राईट आत्या. मला वाटतं कदाचित बाबांशी बोलेल ती. हा, म्हणजे मला वाटतंय असं. पण हे सगळं नीट जुळून यायला हवं. कसं ते माहित नाही. हो, स्टोन पेपर सीझर. येस, मला 1 पॉइंट. स्टोन पेपर सीझर. मानसी ते बाबा हा गेम खेळायला ना खूप मजा यायची. हो. अथर्व, आर्यन, मानसी ताई, चल आपण खेळूया. चल ना, चल ताई, चल ना ताई, चल हो ना. हो 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 हो. चल ना, चल ताई. चल ना ताई. ताई आपण झुकझुक गाडी खेळूया. झुक गाडी. चल चल ये. झुकझुक गाडी, झुकझुक गाडी, झुक 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 झुक. बर बर बर. काय ग, तुला जायचं का अजून फॉर्म आणायला का काय? तू कधी आली? मुलं एवढी आठवण काढत होती ना तुझी. बघा आली की नाही तुमच्या बरोबर खेळायला. हा,
मानसीताई तुला आमची आठवण आली म्हणून तू आलीस ना? मानसीताई चल आपण खेळूया. हो. चाल. रॉक पेपर सीझर. रॉक पेपर सीझर. अरे आय गॉट 1 पॉइंट. अरे मग तू ही इथं कशी आली? अरे हळू बोल रे, ऐकायला जाईल ना तिला. जरा गप्प बस. मला सांग मोठू, अरे काय चाललंय काय या घरात? काय झालं? म्हणजे यावेसे वाटणारही येत आहेत आणि जे येऊ नये असं वाटतंय तेही येत आहेत. आता तूच बघ ना, या घरातल्या माणसांच्या मनात जे काही आहे ना ते इथला वास्तू पुरुष ऐकतो. तो हाक मारतो म्हणून सगळी मंडळी येतात. आता तू त्यांच्या आनंदावर विरजन घालू नकोस बरं का. ताई चल ना आपण आज जाऊन खेळूया. तुला खूप गमती सांगायची आहे. चल. चल ताई चल. हो हो, 1 मिनिट. काय ईशा. 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 आता दोघांनी मला टाळलं. येस. गुड बॉय. बाबा. हॅलो. मानसी, बरं झालं ग तू आलीस. काय मदत करू का काकी? अगं मदतीसाठी नाही, पण तू भेटलीस तर तुझ्याशी बोलणार ना. आणि तू भेटणार कधी हेच कळत नव्हतं. तुला भेटावं, तुझ्याशी बोलावं असं खूप वाटत होतं. खरं सांगू का, तुझी काळजी वाटत होती. मदत करायची ना, मग चल तूच फोडणी कर. हल्ली ना मला कंटाळाच येतो. म्हणजे स्वयंपाकाचं नाही ग, पण एकटीच असते ना, बोलायला कोणी नाही, मदतीला कोणी नाही. म्हणजे गीताही नाही आता, कधी येणार तेही माहिती नाही. विक्रांत सुद्धा ना हल्ली विचित्र वागतो ग. म्हणजे आमच्यामध्ये नीट मिसळत नाही, नीट बोलत नाही. आज मुलं इतक्या दिवसांनी त्याला भेटली, किती आग्रह करत होती, थांब ना आमच्या बरोबर बोल, आमच्याशी खेळ. पण हा सरळ निघून गेला. त्याच्या विचारांमध्येच असतो बघ. आणि पूर्वी कशी तू बोलायचीस त्याच्याशी, आता तूही बोलत नाहीयेस. कसं आहे ना मानसी, एकटीने स्वयंपाक करणं म्हणजे काय माहितीये का, एकटीनेच भातुकलीचा खेळ खेळणं. पण मग बरोबर कोणी असेल ना तर कसं भातुकलीचा खेळ रंगतो आणि पदार्थाला चव येते. अगं काय, मी एकटीच बोलतीये. मस्त वास आलाय फोडणीचा. ठीक आहे. वा, आणि हे आजीकडून दोघांसाठी आहे. तुम्हाला हवा तो खाऊ घ्या, हं? आणि दोघांनी मिळून खायचा. काय रे शाणी ग, परत कधी याल राजानो? माई,
येणार ती परत. काय रे पोरानो, येणार ना तुम्ही? हो हो. आणि विजय काका, तुम्ही आम्हाला अधूनमधून फोन कराल ना? नाही, करेन करेन हा करेन. आणि मानसीताई, तू आम्हाला आता कधी भेटणार? माहित नाही रे. भेटेन ना, भेटू आपण. आम्ही तुला कॉल करू तेव्हा तू आम्हाला भेटायला येशील? चला येतो आम्ही. हा, चल. माई, मी यांना घेऊन जातो. या 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 राजानं संभाळून जा. परत या बरं का? सांभाळ. चला चला, यायचं हा पुन्हा परत. हा, चला. मानसी, खूप बरं झालं तू आलीस ते. आज खूप हसले मी. मुलांची खेळताना बाकीच्या गोष्टी विसरूनच गेले. निदान थोडा वेळ तरी. तुला बरं वाटलं ना, मग आम्हालाही बरं वाटलं, हो की नाही? हा, हो ना, हो. पण काय अजून पूर्ण बरं वाटलेलं नाहीये. म्हणजे आई भूक लागली. का नानू मामा, जेवायचं का? हा, म्हणजे जेवायचं. चला चला. अगं मी निघते. ए बाई, कुठे चालली? बस. आमच्या बरोबर जेवायचं आणि मग जायचं, कळलं का? आजी पण पण नाही बिंड नाही. मी सांगते ते ऐकायचं. चल जेवायला. या तुम्ही, मी गरम गरम वाढते. ये, चला ये, चला चला ठेव, चला. ठेव ठेव. चल ये. ये रे नानू ये. चल रे नानू मामा, चल ये. जेवणार राग काढू नये. चल. मानसी, संकोच करू नको, सावकाश जेव. हा, लाजू नको. मानसी, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालंय बाळा. मुलांबरोबर खेळताना कशी हसत होतीस? हे बघ, आयुष्यात सगळंच मिळत नाही ग, थोडे चढ उतार असतात. पण आपला मार्ग पुढे चालत ठेवायचा, हताश व्हायचं नाही राजा. हलके, जरा मिठाचं दे ग. हो. घ्या. नाही माई, तू म्हणतेस ते बरोबर आहे बर का. मानसी, तुझं लग्न मोडलं ह्याचं आम्हालाही वाईट वाटलं ग. पण ते लग्न का मोडलं असेल याचा विचार करायला हवा. पुढे असं होऊ नये म्हणून. तू काळजी करू नकोस मानसी, त्याच्यापुढे सगळं चांगलंच होईल. हा, हे बघ बाळा, आयुष्यात काही वाईट झालं तरी त्याला तोंड द्यायचं. उद्याची आशा मावळू द्यायची नाही, कळलं का मानसी बाळा? पण मला एक गोष्ट कळत नाहीये की मनू इकडे काय करते. मानसी, इकडे काय करतेस तू? युनिव्हर्सिटीला जातेस हे सांगून इकडे लपून? लपून नाही. मला भेटली ती रस्त्यात, मी तिला ये म्हणून सांगितलं, म्हणून ती आली. दॅट्स ॲब्सोल्युटली ओके बाबा. ती इकडे राहिली तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला माझी मुलगी हवी आहे. तिला न्याय कधी मिळणार आहे ते सांगा. ए, तिच्यावर अन्याय कोणी केलाय का? तिच्यावर नाही, माझ्यावर अन्याय झालाय आणि तुम्ही सगळे मिळून करताय. मी माझ्या मुलीला इकडून न्यायला आली आहे. माझी मुलगी कुठे? तुझ्या मुलीला ना तुझ्या आजी आजोबांनी इथे आणून ठेवलं. उगीच इथे येऊन नाटक करू नकोस. तुम्ही तिला इकडून नेऊ दिलं नाहीत तर लक्षात ठेवा, कायदा माझ्या बाजूने. तुम्हाला सगळ्यांना त्रास सुद्धा देऊ शकते, एवढं लक्षात ठेवा. असं काहीतरी बोलू नकोस ग. आणि आम्ही कुठे काय त्रास दिलाय तुला? आई, तुम्ही काय केलंय?
तुमच्या मुलाने अडकवलंय मला या सगळ्यात. नाही नाही म्हणत होते मी तरीही त्याच्यामुळे त्रास होतोय मला हा सगळा. अगं अहो अहो